आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। बिगर सातबारा शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी सत्याग्रह 28 मे 2025 पासून बेमुदत। संविधान चौक नागपूर येथे मानवी हक्क सुरक्षा दल विदर्भ प्रदेश श्यामा दादा कोलाम ब्रिगेड महाराष्ट्र राज्य क्रांतीवीर बाबूराव शेडमाके आदिवासी गोंड समाज संघटना शमशेर सिंग भोसले कोसे पारधी संघटना यांच्या वतीने राज्यव्यापी सत्याग्रह करण्यात येणार आहे। धन्यवाद। परंतु शासन निर्णयामध्ये अत्यंत शासनाची आणि शासन निर्णयाची एकदम नकारात्मक भूमिका असल्यामुळे या वर्षीचा जो खरीप हंगाम आहे हा खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आज आम्ही श्यामादादा कोलाम ब्रिगेड बिगर सातबारा शेतकरी संघटना त्याच्यानंतर शमशेर सिंग भोसले फासे पारधी संघटना आणि क्रांतीवीर बाबूराव शेडमाके आदिवासी गोंड समाज संघटना अशा विविध संघटनेच्या वतीने 28 तारखेपासून इथे बेमुदत सत्याग्रहाचं आयोजन इथं केलेलं आहे। सत्याग्रह करण्यामागे तात्काळ आता महसूल मंत्री आपल्या विदर्भाचेच आहेत, मुख्यमंत्री विदर्भाचेच आहेत आणि जनतेच्या समस्या सुद्धा आपल्या विदर्भातल्या जनतेच्याच आहेत। त्यामुळं क्रांतीवीर बाबूराव शेडमाके आदिवासी गोंड समाज संघटना शमशेर सिंग भोसले फासे पारधी संघटना बिगर सातबारा शेतकरी संघटना अशा विविध संघटनेच्या वतीनं सन्मान्य महसूल मंत्री आपले चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आता आम्ही 2-3 दिवस वेळ मागणार आहे, असा आग्रह धरणार आहे की जोपर्यंत सर्वांसाठी शेतीचं धोरण तुम्ही घोषित करणार नाही आणि ग्रामीण भागातील शेतीचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करणार नाही तोपर्यंत ह्यात आमचा सत्याग्रह बेमुदत राहणार। राज्यव्यापी संपूर्ण राज्यातूनच म्हणजे विदर्भातल्या 5 जिल्ह्यातून तर आपले लोक येणारच आहेत। अमरावती विभाग आणि नागपूर विभाग आज नागपूर विभागाचे बरेचसे लोक आहेत, आता उद्या अमरावती विभागाचे काही बरेचसे लोक आहेत। म्हणजे अमरावती विभागामध्ये वाशिम बी आला, म्हणजे आज पाणी पावसाचं वातावरण असल्यामुळे लोकांचा बी जरासा खोळंबला झाला। गावामध्ये वातावरण थोडंसं मेघगर्जना आणि वादळी पावसाचे निर्देश सरकारनं दिल्यामुळं लोक घर सोडायला तयार नाहीत। आता उद्यापासून आमचं सगळं वातावरण शिथिल झालं की महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीचा आग्रह करून त्यांनी होऊ घातलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर आमच्या ज्या स्थगित आणि प्रलंबित मागण्या आहेत त्याच्यावरती धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे। पेरणीसाठी मोठ्या प्रमाणात अडथळे वन विभागाकडून अडथळा निर्माण होणार आहे, जमाबंदी कार्यालयाकडून अडथळा निर्माण होणार आहे। त्यामुळं जर आता याच्यावर बैठक झाली नाही, महसूल मंत्र्यांनी निर्देश दिले नाही तर गरीब लोक आणि वन विभाग याच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे। काही भागामध्ये प्रशासन आणि गरीब जनता यांच्यामध्ये संघर्ष होण्याचा तो संघर्ष होऊ नये म्हणून महसूल मंत्र्यांनी तात्काळ इथं बैठकीचं आयोजन केलं। जर तसं झालं नाही तर आमचा पुरा डेरा उचलून आम्ही साहेबांच्या निवासस्थानासमोर जाणार। जगदीश भाऊ, ह्याच्या अगोदर पण आपण ह्या विषयावर भेट झाली त्यांच्यासोबत, काय बोलले होते? त्याच्या पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना त्यांनी सर्वांसाठी घरे 2022चं धोरण घोषित केलं आणि जे ग्रामीण भागामध्ये निवासी अतिक्रमण करून लोक राहत होते त्या लोकांचे निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्याची प्रोसिजर राज्यामध्ये युद्ध पातळीवर सुरू आहे। मग सर्वांसाठी घरे 2022चं जर सरकार धोरण घोषित करू शकते तर सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून ग्रामीण भागातील शेतीच्या जमिनी आहेत त्या जमिनी नियमानुकूल करण्यासाठी राज्य सरकारनंच निर्णय घेतलेला पाहिजे। त्यासाठी याचा पुन्हा जसा घराचा आग्रह धरला होता आम्ही सर्वांसाठी घरे धोरण त्यांनी गतिमान केलं, त्याच पद्धती सर्वांसाठी शेतीचं धोरण सुद्धा गतिमान व्हायला पाहिजे अशी भूमिका घेऊन आम्ही आता साहेबाकडे आग्रह धरला आहे। हां, मी शमशेर सिंग भोसलेची फासे पारधी संघटनेची अध्यक्ष, महाराष्ट्र अध्यक्ष आणि मला वैशाली पवार माझं नाव आहे, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम। मी बोलतो मी माझ्या समाजासाठी भरपूर मला काम करायचं आहे, माझ्या पारधी समाजाला न्याय मिळावा म्हणून मला काम करायचं आहे, याच्यासाठी मी आपण हे बेमुदत संपासाठी आप इथं आले आहात, हां काय विषय आहे तुमच्याला, काय मागणी आहे? आम्हाला घर राहायला मिळालं पाहिजे। आमच्या जाती धर्माला आम्हाला काही जाग्याचे आट नाही तर जाग्याचे आट मिळाले पाहिजे आणि काही गायरान जमिनी ह्या पण मिळाल्या पाहिजे। हे आमच्या मागण्या आहेत। आमच्या समाजाला जे गावाच्या बाहेर होते त्या गावातनी आणायची त्यांना त्या सरकारने आमच्यावर मेहरबानी करावी, त्यांना सगळा न्याय द्यावी, कुठं जायचं नाही त्यांच्याकडे भरपूर त्याच्यासाठी आहे, जे काही आहे ते त्याच्यासाठी आहे द्यायचं आणि आमच्या समाजाला कसं सुधारायचं कसं गावात आणायचं हे सरकारचं काम आहे। सरकार आमचे मायबाप आहे। आपण अध्यक्ष आहेत, यासाठी तुम्ही आवेदन केले आहे का?
निवेदन दिलेले आहे तर भरपूर, पण कुठला काही निर्णय झालेला नाही अजून आमच्यावाला. म्हणतात भरपूर तुमच्यावाले कामं झाले, तुम्हाला मिळेल, पण कुठंच काही मिळू नाही लागलं आजपर्यंत. पण आम्ही आमचा लढा चालूच ठेवू, आमचा लढा चालूच ठेवणार आहे. आम्ही सरकारला आमचा लढा आम्ही मागण्याशिवाय राहणार नाही. ज्या आम्हाला आमचे अधिकार मिळत नाही तर ते अधिकार आम्ही मागतच राहू. आम्हाला अधिकार मागत राहण्याचे तुमचं काम आहे. तुम्ही तुमचे कामं करू शकता, आम्हाला आमचे काम करावं लागेल आणि आमच्या कामासाठी आम्ही लढत राहिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जातीसाठी मी लढत राहील. जिथपर्यंत माझ्या जातीला न्याय मिळणार आहे तिथपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. सांगा. मी रोहिणीताई खंडारे, मानवी हक्क अभियानची राष्ट्रीय महिला अध्यक्षा. आम्ही गेल्या अनेक वर्षापासून, गेले 25 वर्षापासून जमिनीचा लढा लढतोय. ज्या लोकांना जमीन नाही, सातबारा त्यांच्या नावावर नाही, अशा भूमीहीन लोकांसाठी सत्याग्रह केलेत, अनेक सत्याग्रह केलेत, मोर्चे आंदोलनं केलेत. परंतु आत्तापर्यंत म्हणावं तसं या सरकारनं आम्हाला न्याय दिलेला नाही. 1991चा जमिनीवर GR झाला, पण तेव्हापासून आत्तापर्यंत कुठलाही जमिनीवर GR काढला नाही. भूमिहीनांसाठी सातबारा मिळायला पाहिजे ह्यासाठी मागणी लावून वर्षानुवर्ष झाले आम्ही धरतोय, परंतु सरकार याकडे लक्ष देत नाही. परंतु आमची एक त्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना आमची विनंती आहे की त्यांनी या जमिनीवर 2010 किंवा 12पर्यंत जरी GR काढला, कायदा केला, तर या गरीब लोकांना, भूमिहीन लोकांना जमिनी मिळू शकतात आणि त्यांचा फायदा होऊ शकतो. जशी सर्वांसाठी घरे ही योजना पंतप्रधानांनी काढली, तशी सर्वांसाठी, सर्व भूमिहीन लोकांना जमीन मिळावं ह्यासाठी कायदा करावा आणि गोरगरिबाला त्याचा फायदा मिळावा. आमच्यासोबत कोलाम ब्रिगेड संघटना आहे, बिगर सातबारे संघटना आहे, शमशेर सिंग भोसले फासे पार्टी महासंघटना आहे आणि मानवी हक्क अभियान, या संपूर्ण संघटना एकत्रित येऊन आम्ही हा लढा लढतोय. तर या लढ्याला यश येण्यासाठी आम्ही रस्त्यावर बसलो, याची दखल या सरकारनं घ्यावी. आत्तापर्यंत जमिनीचा सातबारा नसल्यामुळे या गरीब लोकांना कुठं कर्ज भेटत नाही, बँक भेटत नाही, लोन भेटत नाही, त्यासाठी त्यांच्या मुलाबाळाचा शिक्षणाचा खर्च झेपवला जात नाही. म्हणून या सरकारनं या गरिबाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि गावात घरकुलं आलेत, परंतु आता फासे पारधी समाजामध्ये एवढी मोठी समस्या आहे की जंगलातून नेमकाच हा पारधी गावात आला आणि जमिनी काढल्यात, घरं अतिक्रमण जागेवर केलेत, परंतु त्यांची खूप मोठी समस्या आहे. त्यांना आठवण असल्यामुळे गावातला सरपंच, ग्रामसेवक त्यांना घरकुल देत नाही. म्हणून गावात येऊन आजही या स्वतंत्र देशामध्ये इथला हा समाज स्वतंत्र नाही, त्यांना स्वतंत्र मिळालंच नाही. म्हणून त्यांना भूमीचा मालक केलं पाहिजे आणि जाग्यावर सुद्धा घरकुल मिळालं पाहिजे. राहील त्याचं घर, पसेल त्याची जमीन, हा नारा जो दिला आहे तो सक्सेस झाला पाहिजे. आणि शिक्षणाचं म्हटलं तर या पारधी समाजाच्या वतीनं मी बोलते की पारधी समाजामध्ये आजही शिक्षणाचं प्रवाह खूप कोसदूर आहे. कारण त्यांच्या बेड्यावर अंगणवाड्या नाही, अंगणवाड्या आहेत तर तुटक्या मुटक्या त्या तिथं मुलं जातात किंवा नाही जातात, त्यांना पोषक आहार मिळतो की नाही याची कोणी दखल घेत नाही. म्हणून या पारधी समाजासाठी सुद्धा मुख्यमंत्री, महसूल मंत्री साहेबांना लक्ष घातलं पाहिजे आणि आमचा हा लढा यशस्वी नाही जर झाला तर आम्ही खूप मोठं पुढचं टोकाचं पाऊल सर्व संघटनेच्या वतीने उचलणार आहोत. आम्ही स्वस्त बसणार नाही. गरीब लोकांना 2 एकर जमिनीचा मालक केल्याशिवाय हे सर्व संघटना स्वस्त बसणार नाही. तेवढं संघटनाचे संस्थापक अध्यक्ष जिल्हा गडचिरोली. आणि जिल्ह्याचे एवढ्या मोठं समस्या आहे की नाही वन विभागाचे की विचारू नका. म्हणजे 20-25 वर्षापासून ते अतिक्रमण करत आहेत, तरी त्यांना अजूनही पट्टा भेटलेला नाही. आणि जे लोक कास्त करत आहेत त्या लोकांच्या नावावर सातबारा नाही आणि काही लोकांसाठी घरकुलही नाही. अशा परिस्थिती, गंभीर परिस्थिती आहे म्हणजे गडचिरोलीत. आणि आज आम्ही SDOकडे, तहसीलदार साहेबांकडे, कलेक्टर साहेबांकडे पाठपुरावा करूनही आमचे वन हक्क पट्ट्याचे जे अभिलेखात नोंद घेतला नाही, त्यासाठी आमचे एक दुःखाची बाब आहे. तरी हे सरकारने याच्यावर दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा अशी आमची विनंती आहे. मला एक सांगा, तुम्ही साबरी योजना तुमच्या गडचिरोलीला चालू आहे ना, सबरी घरकुल योजना? शबरी योजना ते चालू तर आहे सर्वांना भेटली. पण अतिदुर्गम भाग आहे आणि हां. ते लोक काही ते तालुक्यापर्यंत किंवा एखादा
एखाद्या प्रकल्पाकडे ते म्हणजे म्हणजे पाठपुरावा करू शकत नाही असे लोक आहेत. काही ते दुर्गम भाग आहेत, आहे भामरागड एटापल्ली साईडला. नाही, बाबूराव शेडमाके वीर क्रांतिकारी आहेत. त्यांनी तर भूमिहीनसाठी तर भरपूर काही केलेलं आहे आणि तुम्ही देशाचे मूल मालक आहात, तरी पण तुम्ही भूमिहीन कसे? भूमिहीन कसे म्हणजे आता ते भूमिहीन म्हणजे कसा, भूमिहीन म्हणजे काही लोकांकडे अजूनही म्हणजे जमीन नाही आहे, अजूनही ते बेकार झालेले आहे, त्यांना मार्गदर्शन करणार नाहीत, अशा बी परिस्थिती आहे. जल जंगल जमीन तुमची स्वतःच्या मालकीची असल्यामुळे तरी पण तुम्ही भूमिहीन. हे आता ते म्हणजे याचं मूळ कारण काय आहे की जे लोक आहेत, जे म्हणजे ग्रामपंचायत असो किंवा पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, हे यांच्याकडे एखादा तलाठी असो, साजावाले असो, कोणी असो, हे लोक दुर्लक्षित करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आमचा लढा न्यायासाठी, आमचा लढा न्यायासाठी. जो जमीन सरकारी है, जो जमीन सरकारी है, आता आमचा एकच नारा, आता आमचा एकच नारा, जो जमीन सरकारी है, कारण आमच्या हक्काचं असं कसं देत नाही. अरे लढेंगे,